लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते देशमुखांच्या घरापासून. तर आता इथे काव्या म्हणते वकिलीनबाईला की तुम्ही इथे आलाच आहे तर बाप्पाचे आशीर्वाद घ्या ना. तर आता ती वकिलीनबाई म्हणते आशीर्वाद घेणारच आहे ना, आणि तुम्हाला दोघांना एकत्र यावं यासाठी तुम्हाला बुद्धी देऊ दे त्यासाठीही मागणार आहे मी, असं म्हणतात आता त्या वकीलबाई. बघा प्रेक्षक हो, तर आता त्या जातात बाप्पाकडे. तर आता इथे काव्या पार्थला म्हणते की आता इथे कुणाला कळायला नको की हा आमच्या डिवोर्स लॉयर आहेत म्हणून, असं म्हणते आता काव्या पार्थला. घरातल्या कुणाला डिवोर्स बद्दल माहित नाही, त्यांना कळलं ना तर वाट लागेल आपली, असं म्हणते आता काव्या. डोंट वरी, नाही कळणार, असं म्हणत होता पार्थ. काय कॉन्फिडन्स आहे हा, असं म्हणते आता काव्या. तेवढ्याच मानिनी येते बघा प्रेक्षक, आणि आता ती त्या वकिलीनबाईंना बघते. कोण आहे त्या, असं म्हणते आता मानिनी. तर आता त्या वकीलबाईच्या असतात त्या वळून बघतात. तर आता मानिनी त्यांना बघतात बघा प्रेक्षक हो. तर आता ते सगळे एकमेकांना बघतात. तर आता ती वकिलीनबाई म्हणते मी सांगू का मी कोण आहे ते, असं म्हणतात आता त्या वकिलीनबाई. तर आता तोंड पडतं काव्या आणि पार्थचं. मग आज कोर्टाला सुट्टी वाटतं, असं म्हणतो आता जीवा लॉयरना त्यांच्या. म्हणून मी माझं काम विसरलो नाही, असं म्हणतो आता तो ॲडव्होकेट. मी काय, तुम्ही माझ्याकडे आला नाही पण बाप्पाच मला तुमच्याकडे घेऊन आला, असं म्हणतो आता तो लॉयर. तर ठरल्याप्रमाणे मला तुमच्याबरोबर मंथली सेशन्स करायचे आहेत, असं म्हणतात आता ते लॉयर. डिवोर्स फाईल केल्यावर 1 महिन्यात तुमच्यात काय प्रोग्रेशन झालंय, तुमच्या नात्यात काय प्रगती झाली आहे, हे सगळं ऐकायचं आहे मला, असं म्हणतो आता तो लॉयर. तर आता जीवा म्हणतो पण ॲक्च्युली आता गणपती असताना आम्ही सेशनसाठी वेळ देणं सगळीच कामं खोळंबतील नाही का, असं म्हणतो आता जीवा. डोंट वरी डोंट वरी, असं काही होणार नाही, कारण यावेळेस मला दोघांची एकत्र नाही तर एकट्यात बोलायचं आहे, असं म्हणतो आता तो लॉयर. सो नंदिनीशी बोलताना जीवा तुम्ही बाकी सगळं काम बघायचं, आणि जीवाशी बोलताना नंदिनी तुम्ही सगळं सांभाळायचं. काय ना, शेवटी संसारात असंच करावं लागतं, असं म्हणतो आता तो लॉयर. अहो काय झालं, असं म्हणतो होता तो ॲडव्होकेट. मी काही विचारलं तरी तुम्ही सारखे एकमेकांकडे का बघताय, असं म्हणतो होता तो. तर आता त्यांना काय बोलायचं समजतच नाही बघा प्रेक्षक हो. जीवा आणि नंदिनी, मी आल्यामुळे तुमच्या आनंदात मिठाचा खडा वगैरे पडल्यासारखं झालं नाही ना तुम्हाला, असं म्हणत होता तो लॉयर. तर नंदिनी म्हणते नाही नाही काही काय, असं म्हणते आता नंदिनी. आम्ही बोलूयात ना आपण, काही हरकत नाही, असं म्हणते आता नंदिनी. मग उत्तम, चला कोणापासून सुरुवात करूया. 1 मिनिट 1 मिनिट प्लीज, एवढ्यासाठी सुद्धा एकमेकांकडे नका हो बघू, असं म्हणत होता तो ॲडव्होकेट दोघांना, म्हणजे जीवा आणि नंदिनीला. बोला कोणापासून सुरुवात करूया, असं म्हणत होता तो ॲडव्होकेट. तेवढ्यातच आता सगळ्या बायका येतात. तू इथे काय करतोयस दादा, असं म्हणतात होते जीवाला. चल ना, तू आम्हाला मोदक बनवायला शिकवणार होतास ना, ॲक्च्युली मी आलो जरा, असं म्हणत होता जीवा, मी थोड्या वेळात. नाही नाही चल आम्हाला शिकव आधी, असं म्हणून ते जीवाला घेऊन जातात तिथून. तर आता जीवा म्हणतो ठेवू द्या मला. तर आता जीवाला घेऊन जातात त्या. तर आता लॉयर आणि नंदिनी असतात तिथे. हे बरं झालं, म्हणजे तुम्हाला डिसाईड करायला येत नव्हतं, ते मुलींनीच डिसाईड केलं, असं म्हणतो आता लॉयर. अरे सगळ्या गवळणी तुमच्या कान्हाला घेऊन गेल्या असं असतानाही, असं म्हणत होता तो लॉयर. तर आता नंदिनीचा चेहरा पटेल असतो. मग करायची का सुरुवात सेशनला, असं म्हणतो आता तो लॉयर. तर आता नंदिनीचं चेहरा मात्र उतरतो बघा प्रेक्षक हो. हो हो सांगा ना, असं म्हणते त्या मानेनी. कोण आहेत ह्या, सांगा ना, असं म्हणते त्या मानेनी. तर आता काय सांगतच नाहीत काव्या आणि पार्थ. तर आता काव्या म्हणते काकू ह्या माझ्या IAS टीचर आहेत, असं म्हणते त्या काव्या. हो का, असं म्हणते त्या मानिनी. नमस्कार मॅडम, असं म्हणते त्या मानिनी. नमस्कार नमस्कार, असं म्हणते आता ती लॉयर. बाय द वे काव्याने अर्धवटच ओळख करून दिली आहे माझी, असं म्हणते आता ती लॉयर. तर आता मानिनी म्हणते हो का, म्हणजे अजून काही ओळख आहे का तुमची, असं म्हणते आता मानिनी. तर आता ती लॉयर बघते काव्याकडे. काव्या मी कोणता विषय शिकवते सांग ना, असं म्हणतात आता त्या वकिलीनबाई. तर आता पार्थ म्हणतो मॅथ्स. अरे वा, मॅथ्स. अरे वा पार्थ, म्हणजे कोणत्या टीचर नक्की काय शिकवतात हे तुला माहितीये, असं म्हणते आता मानिनी. चांगलं आहे चांगलं आहे, असं म्हणते ती. अहो चांगलं काय, ग्रेट आहे, असं म्हणते आता लॉयर बाई. ह्या जगात नवऱ्यांना माहितीही नसतो की आपल्या बायकोचा कधी वाढदिवस असतो, तर ह्या पार्थना आपल्या लग्नाला किती दिवस झाले ते करेक्ट माहिती आहे, असं म्हणते आता ती लॉयर. मागच्या वेळी त्यांनी मीटिंगमध्ये सांगितलं मला, असं म्हणते आता ती बाई. तुम्हाला हे कसं काय सांगितलं असेल, असं म्हणते आता मानिनी. अगदी सहजच असं, असं म्हणते आता ती लॉयरीन बाई. एकदा मी त्यांना विचारलं तर सहज त्यांनी सांगितलं मला, असं म्हणते आता ती वकील. ते काव्याला घ्यायला क्लासमध्ये आले होते ना, तेव्हा विषय निघाला, सहज सांगितलं त्यांनी, असं म्हणते आता ती बाई. बरं बरं हरकत नाही, काव्या आमची तरबेज असेल ना सगळ्या विषयांमध्ये, असं म्हणते आता मानिनी. नाही ना, असं म्हणते आता ती वकील बाई. मॅथ्स कच्चा आहे तिचं. हां पण त्या विषयात ही येईल ती पुढे, येशील ना, असं म्हणते आता ती बाई. हो असं म्हणत होता पार्थ. हो असं म्हणते आता काव्या. चांगल्या मार्काने पास व्हायचं बरं का, असं म्हणते आता ती. शेवटी काय आहे, मी गणिताची टीचर जरी असले ना तरी सगळ्यांना सांगते
की अभ्यासाचं आणि नात्याचं गणित अचूक सुटलं पाहिजे. काय असं म्हणते आता ती वकीलबाई. तर आता मानेने मते उसार आहे हो आमची काव्या, खरंच. म्हणजे मी असं ऐकलंय की आजकालच्या सोना आघाव असतात म्हणे. पण आमची काव्या अजिबात तशी नाही आहे हा, असं म्हणते आता मानेने. शहाणी मुलगी आहे असं म्हणते आता मानेने. म्हणजे बघा ना, ती अभ्यासही सांभाळते आणि गणपतीची सगळी कामही करते असं म्हणते तर मानेनी. हो हो, बघतीये ना मी आल्यापासनं, असं म्हणतात आता त्या वकिलीनबाई. बरं काव्या, पार्थ मॅडमना काय पाहिजे, चहा कॉफी काय हवं बघा, मी असं म्हणते आता मानेनी. मी जरा साने मावशींकडे जाऊन येते हा, असं म्हणते आता मानेनी. आणि काव्या, गुरुजी आले तर त्यांचं नाश्त्याचं बक्षील हा, असं म्हणते आता मानेनी. तर आता काव्या म्हणते हो, आणि आपल्या या मायलेकी आहेत ना, त्यांना मी गच्चीवर पाठवलंय साफसफाई करायला, असं म्हणते तर मानेनी. तर आता काय म्हणते हो, आणि पिहू हट्ट करत होती तिला गणपती बघायला जायचा म्हणून मिथून भाऊजी आणि मंजूताई लालबागला घेऊन गेलेत, असं म्हणते आता मानेनी. तुम्ही बसा हा, मी बी कम्फर्टेबल, मी आलेच, असं म्हणते आता मानेनी. तर आता वकीलीनबाई म्हणतात, सासूबाईंना खूप कौतुक आहे तुझं. माझ्या सासूबाई आहेतच तेवढ्या चांगल्या, असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ बघतो काव्याकडे. आणि तुम्ही बसा ना, बसा बसा, मी आलेच. नैवेद्याचं बघायचं आहे ना, पुरणपोळ्या करायच्या आहेत, मी आलेच हां, असं म्हणते आता काव्या. चालेल, तुम्ही बघा पुरणपोळीचा तोवर मी मिस्टर पार्थची जरा बोलून घेते, असं म्हणते आता ती वकीलबाई. बघा प्रेक्षक हो, कशाबद्दल असं म्हणतो आता पार्थ. तुमच्या नात्याबद्दल, असं म्हणतो आता वकील नंदिनीला. तुमच्या नात्याबद्दल सांगा मला. हा 1 महिना कसा गेला, असं म्हणतो आता तो लॉयर. फार त्रासाचा गेला. या 1 महिन्यात खूप मोठी परीक्षा दिली आहे मी, असं म्हणते आता नंदिनी. माझ्या खरेपणावर, माझ्या अस्तित्वावरच प्रश्न उभे राहिले होते, असं म्हणते आता नंदिनी. माझ्यावर अविश्वास दाखवला गेला. मी पुरावे देऊन सुद्धा खोटी ठरले, असं म्हणते आता नंदिनी. म्हणून गुंता इतका वाढत गेला की आता हा सुटतो की नाही ह्याची शंका आली होती मला, असं म्हणते आता नंदिनी. पण मग हा गुंता कसा सुटला, असं म्हणतो होता तो वकील. तर आता नंदिनी म्हणते, गुंता सोडवण्यासाठी तर खूप लोक पुढे आली होती. म्हणजे काव्या, पार्थ, माझ्या सासूबाई सगळ्यांनी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहून मला साथ दिली, असं म्हणते आता नंदिनी. आणि जीवा, असं म्हणतो आता तो वकील, ते पाठीशी नव्हते तुमच्याशी. तर आता नंदिनी म्हणते, नाही नाही, त्यांनी तर मुलाची साथ दिली आहे मला, असं म्हणते आता नंदिनी. ह्या सगळ्या प्रकरणात ज्या व्यक्तीने माझ्यावर एकदाही अविश्वास दाखवला नाही ती व्यक्ती म्हणजे जीवा, असं म्हणते आता नंदिनी. मी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना कुठल्याच पुराव्याची गरज नव्हती, असं म्हणते आता नंदिनी. तुम्हाला सांगू, ह्या सगळ्या प्रकरणात बाकीच्या सगळ्यांच्या नजरेत जरी मी खोटी ठरले असते ना, तरी सुद्धा जीवा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असते, असं म्हणते आता नंदिनी. तर आता वकील सगळं ऐकत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच त्यांना हसायचा आवाज येतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे जीवा आणि त्या बायका हसत असतात आणि आता तो त्यांना मोदक कसा करायचा शिकवत असतो. तर जीवा सांगत असतो, असं करा तसं करा वगैरे. आणि इथे थांबून नंदिनी आणि तो वकील बघत असतात काय चाललंय तिकडे म्हणून. मग अजूनही डिवोर्स हवाय तुम्हाला, असं म्हणतो आता तो वकील. तर आणि दाखवतो तिला जीवा, ह्या ज्याच्या आसपासची लोक ज्याच्यामुळे हसताय आणि तसा माणूस तुम्हाला नक्कीच आनंदी ठेवत असेल ना, असं म्हणतो तो आता वकील. तर आता इथे परत पार्थाने त्यांच्या वकिलाला दाखवलंय. आनंद तर आहेच, तुम्ही आलाच ह्याचा, असं म्हणतो आता पार्थ. तर आता त्या वकीलबाई म्हणतात, ते तर आहेच म्हणा, तुम्ही परत लग्नात इंटरेस्ट घेता आहात हे पण दिसतंय, असं म्हणतात आता त्या वकीलबाई. तर आता पार्थ म्हणतो, हो म्हणजे मला असं वाटतं की शहाण्या माणसाने कोर्टाची नाही मैत्रीची पायरी चढावी, असं म्हणतो होता पार्थ. आणि हे शहाणपण मला डिवोर्स फाईल केल्यावरच कळलं, असं म्हणतो होता पार्थ. तुम्ही बघाच पुढच्या 6 महिन्यात. तर आता ती बाई म्हणते 5. 1 महिना तर झालाय ना मिस्टर पार्थ, असं म्हणते आता ती लॉयर. तर आता पार्थ म्हणतो, माझ्याकडे फार कमी वेळ उरलाय का, असं म्हणतो आता पार्थ. 1 महिन्यात तुमच्यात एवढा फरक झालाय, मला वाटतं की पुढचे 5 महिने तुम्हाला दोघांना एकत्र येण्यासाठी खूप आहेत, असं म्हणते आता ती लॉयर बाई. तुम्हालाही तसंच वाटतं ना, असं म्हणतो होता पार्थ. थँक्यू मॅम. आता तुम्ही बघाच पुढच्या 5 महिन्यात मी काव्याच्या डिवोर्सच्या विचारांची गाडी मी प्रेमाच्या वाटेवर वळवण्याची कसं प्रयत्न करेन. त्यांना सतत जाणीव करून देईन की की डिवोर्सच्या रस्त्यावर विहीर एवढे काटे आहेत, त्या वाटेवर फक्त मनस्ताप, चिंता, दुःख एवढंच आहे, असं म्हणत होता पार्थ. पण प्रेमाच्या वाटेवर फुलांचे सडे असतील तिथे फक्त आनंद आणि प्रेम अनुभवता येईल, असं म्हणतो होता पार्थ. बाप रे मिस्टर पार्थ देशमुख, तुम्ही एका कवीसारखे बोलायला लागलात, असं म्हणते आता ती लॉयर बाई.
काव्याला प्रेमात पाडण्यासाठी ह्या पार्थला कवी बनायला लागेल तेही चालेल असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या काहीतरी पाडवते तेवढ्यातच. तर आता पार्थ म्हणतो काय पडलं? तर आता काव्या म्हणते भांडं पडलं. तर आता पार्थ म्हणतो चालायचंच, भांडं पडलं ना अंजरी नाथ आहे म्हणजे भांडी पडणारच असं म्हणतो आता पार्थ. काय म्हणाला तसं म्हणते आता काव्या. तर आता लगेच सॉरी म्हणतो पार्थ. तर आता हे सगळं वकीलबाई समोर होत असतं बघा प्रेक्षक हो. बघितलं तसं म्हणत होता पार्थ. आमची मांजर कशी फिसकारते बघितलं असं म्हणत होता पार्थ. म्हणून हसायला लागते आता ती लॉयर. ही मांजरीचं फिसकारणे पण तुम्ही एन्जॉय करताय ते बघतेय मी असं म्हणते आता ती लॉयर बाई. मला असं वाटतं तुमच्या दोघां सारखी जर जोडपी सगळ्यांच्या घरात असली असती ना तर भांड्याला कितीही भांडं लागलं ना तरीही लग्न तुटणार नाही असं म्हणतात त्या वकीलबाई. तर आता काव्या बघत असते त्यांच्याकडे. माझा प्रयत्न चालू आहे असं म्हणत होता पार्थ. तुमच्याकडून ह्या पहिल्या महिन्यात खूप छान प्रोग्रेस झालेला आहे. आता तुमच्या काव्याची रिक्षा हल्ली तर मग सगळं सुरळीत होईल असं म्हणते आता ती वकीलबाई. तर आता पार्थ खुश होतो बघा प्रेक्षक हो. माझी काव्या असं म्हणत होता पार्थ. तर आता इथे काव्या मात्र पुरणपोळ्या करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ मात्र खूप खुश होतो. ऐकतोस का बाप्पा असं म्हणत होता पार्थ. आणि आता तो हसतो बघा प्रेक्षक हो. ऐकत तर असेलच बाप्पा माझं असं म्हणते आता नंदिनी. आता सगळं काय मी बाप्पावर सोडून दिलं असं म्हणते आता नंदिनी. ते व्हायचं आहे ते होऊ देत. मी आता कुठलेच प्रयत्न करणार नाही असं म्हणते आता नंदिनी. बस काय ना सर, आतापर्यंत मी प्रयत्न केले आणि आता परत मी प्रयत्न केले आणि परत हरले तर मला अजिबात आवडणार नाही असं म्हणते आता नंदिनी. तेवढ्यातच जीवा आता मोदक घेऊन येतो बघा प्रेक्षक हो नंदिनीकडे. आणि आता नंदिनी बघतच असते. काय काय असं म्हणते आता नंदिनी. काय एवढं कशाला ओरडताय असं म्हणते आता नंदिनी. या मुलींना काय जमतच नव्हतं. म्हणजे कुणाच्या हाताला पिठच चिकटत होतं, कुणाचे मोदक सारण नसतानाच फुटत होते. पण मी त्यांना म्हटलं काही झालं ना तरी प्रयत्न करणं सोडायचं नाही, शेवटपर्यंत करत राहायचंच प्रयत्न असं म्हणतो आता जीवा. क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. आणि हे बघ मोदक रेडी असं म्हणत होता जीवा. जीवा आता हे बघ हे बघ असं म्हणून मोदक घेऊन येतात आता त्या पोरी. हे बघ काकूला जमलेत का असं म्हणत होता जीवा. तर मी आलोच त्यांना शिकवतो असं म्हणत होता आणि घेऊन जातो ते सगळ्यांना. वा वा ऐकलंय ना असं म्हणतो होता तो वकील. कोशिश करने वालों की हार नाही होती असं म्हणत होता तो वकील. बघा विचार करा असं म्हणत होता तो वकील. 1 महिना गेलाय अजून 5 महिने उरलेत असं म्हणत होता तो वकील. तुम्ही प्रयत्न केले नाहीत तर नियती करेल. आणि आता तो निघून जातो तिथून त्यांचा वकील. मी रोज नियती म्हणजे युनिव्हर्सकडे रोज आमच्यासाठी विश मागतोच. बघूया विश पूर्ण होतीये की ते असं म्हणतो होता पार्थ. झाली असं म्हणते आता काव्या. माझ्या हातची छान पुरणपोळी तयार झाली असं म्हणते आता काव्या. अरे वा असं म्हणत होता पार्थ. जमली? तर आता काव्या म्हणते जमली म्हणजे जगात अशी कुठलीच गोष्ट नाही आहे देशमुख जी काव्याला जमत नाही असं म्हणते आता काव्या. आय नो बरं या ह्यांच्याबरोबर गप्पा मारा, मी ट्राय करतो असं म्हणतो आता पार्थ. तुम्ही असं म्हणते आता काव्या. तर आता ठीक आहे असं म्हणते ती. तर आता काव्या तिथून बाहेर येते बघा प्रेक्षक. आणि आता पार्थ म्हणतो आलो. आणि आता काव्या येऊन बसते त्या वकीलबाई समोर. या बसा असं म्हणते आता ती वकीलबाई काव्याला. तर आता काव्या बसते समोरच्या सोफ्यावरती. तुम्ही सध्या पुरणपोळी शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहे वाटतं असं म्हणते ती वकीलबाई. हो म्हणजे आधी मी कंटाळा करायचे पण आता करते असं म्हणते आता काव्या. तर आता इथे पार्थ पण बनवत असतो पुरणपोळी. तुम्हाला सांगू कुकिंग म्हणजे एकार्थी मजा आहे असं म्हणते आता काव्या. जेव्हा एकार्थी मेडिटेशन आहे असं म्हणते आता काव्या. पुरणपोळी काय किंवा स्वयंपाक काय आपल्या माणसासाठी कुठलीच गोष्ट आनंदाने केली ना तर मनाला आनंदच मिळतो असं म्हणते आता ती वकीलबाई. आणि आता त्या हसतात काव्याकडे बघून. आधी मी माझ्या ताईसाठी नंदिनी ताईसाठी करायचे स्वयंपाक, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायचे आणि तिला आवडलं की मग मला प्रचंड आनंद व्हायचा. मग आता पार्थसाठी करताना सुद्धा आनंद होतच असेल ना असं म्हणते आता ती वकीलबाई. तर आता काव्याचा चेहरा उतरतो बघा प्रेक्षक हो. आणि आता पार्थला दाखवलंय तो पुरणपोळ्या बनवत असतो. तर आता ती बाई म्हणते बरं असो पण पार्थ तसे कसे वाटतात तुम्हाला असं म्हणतात त्या वकीलबाई. पुरणपोळीसारखे गोड आहेत ना असं म्हणते आता ती वकीलबाई. तर आता काव्याचे डोळे जरा मोठे होतात बघा प्रेक्षक हो. तर आता जीवाला त्यांचा वकील म्हणतो खूप गोड आहे तो मोदक. जमलं हा तुम्हाला मोदक बनवणं. तर बरं मोदक जमवलात तर नात्याचं काय असं म्हणतो आता तो वकील. त्यात कधी गोडवा येणार? तर आता जीवा मात्र वकिलांकडे बघत असतो. ह्यावेळी मी सगळे प्रयत्न करतोय हा. म्हणजे खरं तर डिवोर्स फाईल केल्यानंतर माझ्या लक्षात आलं असं म्हणत होता जीवा. मी काय माती खाल्ली आहे ते. मग ती माती सुधारून दाखवा असं म्हणतो होता तो वकील. तर आता जीवा म्हणतो नाही सुधारू शकत. खूप मोठं वादळ होईल. तर आता जेव्हा म्हणतो मी फक्त नवीन
ती घालून आपलं नातं भरतंय काही नाही हे बघतोय. पण नंदिनीला खुश करण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं मी करेन. मला फक्त नंदिनीला छान हसताना बघायचं आहे असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी खूप हसत असते आणि म्हणते, "खूप छान झालेत मोदक." नंदिनीला हसवाल तुम्ही, पण लग्न त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? असं म्हणतो आता त्यांचा वकील. तुमच्या केसमध्ये लग्नानंतर होईल का प्रेम? असं म्हणतो आता त्यांचा लॉयर जीवाला. तर आता जीवा विचारत असतो बघा प्रेक्षक. तर आता काव्या म्हणते तिच्या वकीलला माहीत नाही, पण लग्न म्हणजे एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी अजूनही त्याच थॉटमध्ये आहे, की मी ती जबाबदारी पेलू शकेल की नाही? असं म्हणते आता काव्या. आम्ही डिव्होर्स फाईल केला आहे हे घरात कोणालाही माहीत नाही असं म्हणते आता काव्या. आणि अर्थातच आम्ही घरात कोणाला काही सांगूही नाही शकत असं म्हणते आता काव्या. म्हणून आम्ही एकाच छताखाली सगळं नॉर्मल असल्याचं दाखवत वावरतोय असं म्हणते आता काव्या. कसं आहे असं म्हणते आता वकीलबाई. नवरा बायको जेव्हा एका छताखाली राहतात ना, तर त्याचं सुंदर घर होतं. तर तुम्हाला पार्थमध्ये तुमचं घर नाही दिसत? असं म्हणते आता ती वकीलबाई. तर आता काव्या बघते पार्थकडे आणि मग काव्या पण आपल्या विचारात असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती म्हणते, अहो तसं काही नाही असं म्हणते आता काव्या. माहीत नाही मला असं म्हणते ती. आणि तसंही मॅडम मी आता माझ्या अभ्यासावरती फोकस करायचं ठरवलं आहे असं म्हणते आता काव्या. करेक्ट आहे, अगदी बरोबर असं म्हणते आता ती वकीलबाई. तुम्ही उगाच खूप मिस्टर पार्थला सिरियस घेऊ नका. तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा. ते काय उगाच टाईमपास करतात असं म्हणते आता ती वकीलबाई. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची काहीच गरज नाही आहे असं म्हणतात त्या वकीलबाई. तर आता काव्याला राग येतो आणि ती म्हणते, "काय बोलताय तुम्ही? कसं वाटेल ते काय बोलताय? तुम्ही नीट ओळखतही नाही मिस्टर पार्थ देशमुखांना. तुम्हाला त्यांच्याबद्दल माहीत नसताना त्यांच्याबद्दल मतं कशी काय मांडू शकता?" असं म्हणते आता काव्या बघा प्रेक्षक हो. तुम्हाला काही कल्पना नाही आहे, त्यांनी काय-काय केली आहे. त्यांनी विक्रम काकांना मदत केली आहे आणि सगळा बिझनेस पार्थ सांभाळतात असं म्हणते त्या काव्या. त्यांच्यामुळेच तर ह्या कंपनीची भरभराट झाली, ग्रोथ झाली असं म्हणते त्या काव्या. आणि पार्थ सगळं ऐकत असतो. घरातल्या सगळ्यांची ती काळजी घेतात. घरातल्या सगळ्यांना हवं नको ते तेच बघतात असं म्हणते आता काव्या. तर आता वकीलबाई म्हणते, "काय? तर अत्यंत पेशन्स असलेला माणूस आहे हा," असं म्हणते आता काव्या. "आणि त्यांच्या हुशारीबद्दल तर बोलायलाच नको," असं म्हणते आता काव्या. "भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहेत ते," असं म्हणते आता काव्या. "अहो काय नाही आहे पार्थ देशमुखांमध्ये," असं म्हणते आता काव्या. "अगदी प्रत्येक मुलीला हवा हवा असेल असा लाईफ पार्टनर आहेत ते," असं म्हणते आता काव्या. "आणि तुम्ही म्हणताय ते टाईमपास." तर आता ती बाई बघतच राहते बघा प्रेक्षक हो काव्याकडे. तर आता काव्याचा चेहरा जरा पडतो आणि ती विचारात पडते आणि आता ती पार्थकडे बघते. तर पार्थ पण हे सगळं ऐकत असतो ना, तर आता तिला शॉक बसतो, की आता सगळं पार्थ ऐकत होता म्हणून. तर आता त्या वकीलबाईंकडे बघते आता काव्या. तर आता तिला कुठे आपलं तोंड लपवू असं वाटतं बघा खरंच प्रेक्षक हो. तर नंतर मात्र काव्या इकडे-तिकडे बघायला लागते आणि आता ती म्हणते, की "मी आलेच हां, आता जरा जाऊन आले," असं म्हणते आता काव्या. तर आता ती म्हणते तेल ओतून येते आणि आता ती समईकडे येते तेल बघण्यासाठी. तर तेल मात्र असतं समईकडे मध्ये. तर आता ती वकीलबाई जाते काव्याच्या पाठीमागे बाप्पांकडे आणि मग आता ती वकीलबाई म्हणते, "पारसारखा पार्टनर सगळ्या मुलींना हवा आहे, तर मग तुम्हाला काय नको? तुम्ही त्यांचं मन जर वाचू शकता, तर घाबरायचं कशाला?" असं म्हणतात आता त्या वकीलबाई. काय आहे ना, देव बाप्पा कधी-कधी आपल्या आयुष्यात अशी माणसं पाठवतो, जी आपल्या आयुष्यातलं सगळेच प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह करतात. असं म्हणते आता ती लॉयरबाई. "पार्थला जाऊ देऊ नका," असं म्हणते आता ती. "बरेचदा आपल्याला जो प्रॉब्लेम वाटतो, ते युनिव्हर्सने आपल्याला दिलेलं सोल्युशन असतं," असं म्हणते आता ती वकीलबाई. "बघा, विचार करा," असं म्हणते आता ती वकीलबाई. आणि आता ती वकीलबाई निघून जाते तिथून. बघा प्रेक्षक. तर आता काव्या मात्र विचारातच पडते, की काय करायचं म्हणून. कारण वकीलबाईंनी खूप छान सल्ला दिलेला असतो ना तिला. तर आता काव्या मात्र बाप्पांच्या मूर्तीकडेच बघते. खरंच पार्थ देशमुख माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम सोडवायला आलेलं सोल्युशन आहे का? असं म्हणते आता काव्या. तर तेवढ्यातच आता बाप्पांचे लाईट्स पेटतात बघा प्रेक्षक हो. तर आता काव्या खूप खुश होते. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. काही संकेत ज्याच्यासाठी असतात त्याच्यापर्यंतच पोचलेले बरे असतात असं म्हणतात आता साने गौरीजी. तर आता काव्या म्हणते, "नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही?" असं म्हणते आता काव्या. "आता दुसरा अध्याय सुरू होणार आहे. नशिबाचे फासे उलटे फिरणार आहेत. जे लपून होतं ते आता उघड होणार आहे," असं म्हणतात आता साने गुरुजी. तर आता आनंद निवासचा आनंद खाली पडलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता खूप भीती वाटते नंदिनीला आणि ती म्हणते जीवाला, "अहो असा अपशगुन काय झाला?
काय हे खाली पडलं असं म्हणते आता आनंदिनी जीवाला. काय अर्थ असेल या मागचा असं म्हणते आता आनंदिनी. तर आता प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.